स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण गौरी गणपती विशेष गोडाधोडाचा नैवेद्य म्हणजे खुसखुशीत अशा तिळाच्या करंजा अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तर तिळाची करंजी बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊ एका भांड्यामध्ये। आणि इथे एक छोटी वाटीमध्ये साधारणतः 2 चमचे असा पोहे खाण्याच्या चमच्याने रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे, तो घालून घेऊयात आपण। आणि चवीपुरतं अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अगोदर। आणि यामध्ये हे तुपाचे मोहन घेतलेले आहे, एक साधारणतः 2 चमचे तूप घेतलेले आहे। तुम्ही 1.5 ते 2 चमचे तूप घालून घ्या यामध्ये। आता हे तुपाचे मोहन देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या करंजा खूप खुसखुशीत अशा बनून तयार होतील। तुम्ही करंजा भिजवत असताना पीठ भिजवताना पाण्याचा वापर करा, किंवा मग तुम्हाला दूध वापरायचं असेल तरी तुम्ही दूध देखील वापरू शकता, पण दुधामुळे जास्त दिवस टिकू शकणार नाही। त्यासाठी मी इथे दुधाचा वापर न करता पाण्यामध्येच आपल्या करंजीच्या आवरणाचं मिश्रण बनवून घेणार आहे। आता आपण हे तूप सर्वत्र असं सर्व पिठाला व्यवस्थितपणे चोळून घेऊयात। हे पहा, आपले तुपाचे मिश्रण व्यवस्थित झालेले आहे, याची मूठ अशी वळली जाते। आता आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालूया आणि याचा घट्टसर असा एक गोळा बनवून घेऊयात। इथे आपले पीठ व्यवस्थित असे मळून झालेले आहे, या पद्धतीनेच पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। आता आपण हे साधारणतः 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात आणि आपलं पीठ भिजू देऊयात। तोपर्यंत आपण सारणाची तयारी करायला घेऊया। सारण बनवण्यासाठी इथे मी हे तीळ घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे, विलायची पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर खसखस घेतलेली आहे। सर्वात अगोदर इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण ही खसखस घालून घ्यायची आहे। आणि ही खसखस बारीक गॅसवर आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। खसखस मी काढून घेतलेली आहे। आता याच कढईमध्ये आपण हे तीळ घेतलेले आहे ते देखील घालून घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला तीळ छान असे आतपर्यंत व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात। छान असे आपले तांबूस रंगावरती भाजून झालेले आहेत। हे पहा, आपले तीळ थंड झालेले आहेत, मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। अगदी पल्स मोडवरती याला चालू बंद करून एक राऊंड मारून घेणार आहे आणि नंतर आपण यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत। हे पहा, आपले सारण या पद्धतीने बारीक झालेले आहे। आता यामध्ये मी हा गूळ घालून घेते आणि आता पुन्हा आपण मिक्सरवरती पल्स मोडवरती फिरवून घेऊयात। हे पहा, आपलं सारण छान असं वाटून झालेलं आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आपण यामध्ये हे 1 चमचाभर विलायचीची पावडर घेतलेली आहे, ती देखील आपण घालून घेऊया। आणि ही भाजलेली खसखस आहे ती देखील आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। इथे मी तुम्हाला जायफळ दाखवायची विसरले होते, आपण थोडंसं यामध्ये जायफळ खिसून घालूयात, त्यामुळे आपल्या करंजीचा स्वाद खूपच छान लागणार आहे। आता आपण हे थोडे जायफळ खिसलेले आहे। आपण आता हे सर्व सारण व्यवस्थित आपले मिक्स करून घेऊयात। आपले सारण तर तयार झालेले आहे। आता आपण आपले पीठ पाहून घेऊयात। इथे आपले पीठ ही छान असे भिजून झालेले आहे, रवा वगैरे छान याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि छान मऊसूत असे आपले पीठ बनून तयार झालेले आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊयात। इथे मी या पद्धतीने हे असे 2 गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण चपातीला कसा गोळा घेतो त्याच पद्धतीने एक उंडा असा यामधला घ्यायचा आहे आणि आपण हा लाटून घेऊयात। अगदी थोडंसं आपल्याला यावरती मैदा भुरभुरवायचा आहे, म्हणजे हे आपलं खाली चिकटणार नाही पोळपाटला। हे या पद्धतीने व्यवस्थित आपण त्याची मोठी अशी चपाती करून घेऊयात। तुम्हाला छोटे छोटे गोळे करून करायचे असतील तरी देखील तुम्ही करू शकता, मी जरा या पद्धतीने दाखवते। आता आपण याची पूर्ण अशी चपाती लाटून घेऊया।
आता आपली ही चपाती पूर्ण व्यवस्थित लाटून झालेली आहे. यावरती आता आपण हलकंसं थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या करंज्या खूपच खुसखुशीत अशा बनून तयार होतात. खूप मस्त बनतात अशा करंज्या. आता हे तूप सर्वत्र मी लावलेलं आहे. आता त्यावरती आपण अगदी थोडासा मैदा भुरभुरवायचा आहे या पद्धतीने. आणि आता आपण याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे. या पद्धतीने घट्ट असं तुम्ही प्रेस करून असं या पद्धतीने तुम्ही करून घ्या. हे व्यवस्थित आपण असे प्रेस करून पूर्ण असं हे करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या कट करून घेऊयात. आणि ही गोळी आपण या पद्धतीने अशी प्रेस करून घ्यायची आहे. याच पद्धतीने ह्या इतर गोळ्या देखील आपण ह्या अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता आपण हे व्यवस्थित अशा लाटून घेऊयात. हे एवढ्या साईजच्या मी बनवलेल्या आहेत. आता यामध्ये आपण सारण घालून घेऊयात. 1 ते 1.5 चमचा साधारणतः सारण बसतं आपलं यामध्ये. हे व्यवस्थित आपण आता प्रेस करून घेऊयात या पद्धतीने. तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही त्या साच्याचा देखील वापर करू शकता, पण मी कोणाकडे जर साचा नसेल तर आपलं या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता. हे व्यवस्थित असं प्रेस करून घेतलं. या कडा व्यवस्थित आपल्या प्रेस झालेल्या आहेत. आता आपण हा माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे, त्याने आपण या अशा कडा थोड्याशा कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या दिसायलाही करंज्या आपल्या खूप सुबक अशा बनून तयार होतात. आता हे आपण असं काढून घेऊया. आणि हे पहा आपली किती छान अशी करंजी बनवून तयार झालेली आहे. आता याच पद्धतीने आपण सर्व करंज्या बनवून घेऊया. हे पहा आता आपल्या सर्व करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. आणि इथे थोडं सारण राहिलं होतं, त्याचे मी लाडू देखील बनवून घेतलेले आहेत. या सर्व मिळून 13 करंज्या बनवून झालेल्या आहेत, म्हणजे साधारणतः आपल्या तेवढ्या सारणामध्ये आणि भिजवलेल्या पिठामध्ये 15 करंज्या मोजून तयार होतात. आता आपण इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे आता आपण ह्या करंज्या तळून घेऊयात. आपण पीठ आपलं तेल गरम झाले का ते पाहून घेऊयात. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. इथे मी गॅस बारीक करते. आता आपण यामध्ये करंजे घालून घेऊयात. आणि दुसऱ्या साईडनं आपण याला पलटी करून घ्यायचं आहे. बारीक गॅस करायचा आहे. आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. करंज्या बनवायला, सारण वगैरे बनवायला वेळ नसेल तर या पद्धतीच्या झटपट होणाऱ्या करंज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या अगोदरही मी चॅनलवरती ओल्या नारळाच्या करंज्याची रेसिपी दाखवली होती. ती देखील खूप छान करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते देखील तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. त्याही करंज्या खूप छान अशा बनवून तयार होतात. त्यालाही फार वेळ लागत नाही. आता आपल्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपल्या करंज्या छान अशा तांबूस रंगावरती तळून झालेल्या आहेत. आपण असं तेल निथळून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मग एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायच्या आहेत. आता याच पद्धतीने आपण इतर करंज्या देखील तळून घ्यायच्या आहेत. हे पहा इथे आपल्या सर्व करंज्या बनवून अशा तयार झालेल्या आहेत. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे, पटकन होणारी आहे. आपल्या ह्या करंज्या खूप खुसखुशीत अशा बनवून तयार होतात. आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.